कारण नाशिक कोर्टानं दिलेल्या निर्णयाकडनं आणि माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडनं दिलासा मिळालेला आहे। आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट, महाराष्ट्राचे मंत्री माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 1 लाख रुपयांचा जामीन मंजूर झालेला आहे आणि मुंबई उच्च न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांना दिलासा दिला। याचा अर्थ माणिकराव कोकाटे यांची अटक टळले असं कळतंय। माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर झालेला आहे। शिक्षेला स्थगिती मिळाली की नाही हे आता काही वेळातच स्पष्ट होईल, पण मुंबई उच्च न्यायालयाकडनं मिळालेल्या दिलासामुळे माणिकराव कोकाटे यांना आता जेलमध्ये जावं लागणार नाही। 1 लाख रुपयांचा जामीन माणिकराव कोकाटे यांना म्हाडाच्या 2 सदनिका प्रकरणामध्ये मिळालेला आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची अटक तात्पुरती टळलेली आहे। ही आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार माणिकराव कोकाटे यांना 2 सदनिकांप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयानं 2 वर्षांची जी शिक्षा सुनावली होती त्याच्या विरोधात माणिकराव कोकाटे यांनी हायकोर्टामध्ये अपील केलं होतं आणि हायकोर्टानं माणिकराव कोकाटे यांना दिलासा दिलाय। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची अटक सध्या तरी टळलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयाकडनं माणिकराव कोकाटे यांच्या मुंबई उच्च न्यायालयाकडे त्यांनी जो दिलासा मागितला होता तो दिलासा सध्या तरी मिळालेला आहे, पण माणिकराव कोकाटे यांची आमदारकी वाचली आहे की नाही या संदर्भातली स्पष्टता नाहीये। पण अगदी काही वेळापूर्वी आपण जेव्हा विधानसभेचे माजी सचिव, विधिमंडळाचे माजी सचिव डॉक्टर अनंत कळसे यांच्याशी बोलत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की जर त्यांना अटकेपासून दिलासा मिळाला तर त्यांची आमदारकी सुद्धा वाचू शकते। प्रश्न हा आहे की माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मंजूर झालेला आहे, त्यामुळे आता जर त्यांची अटक टळली असेल, त्यांची आमदारकी वाचली असेल तर माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद त्यांना पुन्हा मिळणार की नाही। मात्र या सगळ्या संदर्भातल्या आणखीन अपडेट जाणून घेण्यासाठी जाऊयात माझ्या सहकारी ज्योत्स्नाकडे। ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे। एक मोठी बातमी समोर येते। निकाल वाचनामध्ये आर.एन. लड्डा जे या संपूर्ण प्रकरणामध्ये न्यायमूर्ती होते आर.एन. लड्डा, त्यांनी निकाल वाचनाच्या सुरुवातीला 2-3 महत्त्वाच्या निरीक्षण जे आहे ते नोंदवलं। त्या निकालामध्ये त्यांनी असं सांगितलंय की 1 लाखाच्या जामिनावरती, जात मुचलक्यावरती जे आहेत ते माणिकराव कोकाटे यांना जो आहे तो शिक्षेपासून नाही मात्र तात्काळ अटकेपासून जो आहे तो दिलासा मिळालेला आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडनं अंशतः दिलासा मिळाला असं आपण म्हणू शकतो, कारण तात्पुरत्या काही दिवसांसाठी जे आहे ते माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाच्या निकालानुसार तात्काळ अटक करता येणार नाही, त्यांना अंशतः दिलासा देण्यात आलेला आहे। आणि त्याचमुळे आता माणिकराव कोकाटे यांना जे नाशिक पोलीस जे आहेत ते अटक करण्यासाठी आले होते त्यांना आता परत नाशिकला जावं लागेल, कारण मुंबई उच्च न्यायालयाने आजच्या रीट पिटिशनमध्ये पुनर्विचार याचिकेमध्ये जे आहेत ते आज हा निकाल दिलेला आहे की अंशतः दिलासा दिलेला आहे। 1 लाखाच्या जात मुचलक्यावरती जे आहे ते माणिकराव कोकाटे यांना तात्पुरत्या स्वरूपाचा जो आहे तो दिलासा देत त्यांची अटक जी आहे ती टळलेली आहे आणि माणिकराव कोकाटे यांना आता तत्काळ अरेस्ट करता येणार नाही अशा प्रकारचा निकाल जो आहे तो मुंबई उच्च न्यायालयाकडनं देण्यात आलेला आहे। आणि त्याचमुळे आता नाशिक पोलिसांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचं जे अटक वॉरंट आहे ते घेऊन आता त्यांना परत नाशिकला जावं लागणार आहे। मात्र कोकाटे कुटुंबियांना, माणिकराव कोकाटेंना एक मोठा दिलासा, तात्पुरत्या स्वरूपाचा, अंशतः स्वरूपाचा का होईना पण त्यांना आता एक मोठा दिलासा मिळालेला आहे आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना आता अटक करण्यात येणार नाही, मुंबई पोलिसांना करता येणार नाही, नाशिक पोलिसांना करता येणार नाही, कारण मुंबई उच्च न्यायालयाकडनं जे आहे माणिकराव कोकाटे यांना अंशतः जे आहे ते दिलासा मिळालेला आहे आणि त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाहीये। मात्र नाशिक सत्र न्यायालयाने ते जे तत्काळ अरेस्ट वॉरंट त्यांच्या विरोधात जारी केलेलं होतं त्या अरेस्ट वॉरंटला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे। त्यामुळे आता पुढचा निकाल येईपर्यंत म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असल्यामुळे पुढच्या सुनावणीपर्यंत माणिकराव कोकाटे यांना नाशिक पोलीस, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलिसांना अरेस्ट करता येणार नाहीये। हा खूप मोठा दिलासा जो आहे तो माणिकराव कोकाटे कुटुंबीय आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षाला मिळालेला आहे, कारण त्यांच्या एका मंत्र्याला अरेस्ट होणं, पोलीस त्यांना घेऊन जाणं, निवडणुकीच्या तोंडावरती एखाद्या मंत्र्यांना अटक व्हावं लागणं ही खूप मोठा जो आहे महायुतीला सुद्धा मोठा धक्का बसला असता। मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाचे आर.एन. लड्डा जे या संपूर्ण प्रकरणामध्ये न्यायाधीश होते त्यांनी त्यांच्या आजच्या निकालामध्ये हे सांगितलं की 1 लाखाच्या जात मुचलक्यावरती जे आहे माणिकराव कोकाटे यांना तात्पुरता आम्ही दिलासा देत आहोत। आम्ही माणिकराव कोकाटे जे आहेत
त्यांना नाशिक सत्र न्यायालयाच्या निर्णयानुसार तात्काळ अटक करता येणार नाही. नाशिक सत्र न्यायालयाने जरी त्यांच्या विरोधात ज्या अरेस्ट वॉरंट काढलं असलं तरी आजच्या रीट पिटिशनमध्ये कोकाटे कुटुंबियांना, माणिकराव कोकाटेंना जे आहे ते एक मोठा दिलासा मिळालाय आणि अंशतः त्यांना एक तात्पुरता दिलासा मिळत आता माणिकराव कोकाटे यांना अटक होणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यामुळे आपण बघतोय की माणिकराव कोकाटे आता यांच्यावरती खरोखरच एंजिओप्लास्टी होईल का, की पुढे ते काही थांबवते. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आता आपल्या सोबत आहेत. सचिनजी, या निर्णयाबद्दलची तुमची प्रतिक्रिया? तो न्यायालयाचा निर्णय आहे, त्यामुळे त्याबद्दल बोलण्याचं काही कारण नाही. राजकीय व्यवस्थेमध्ये ज्या परिघामध्ये त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला त्याबद्दल आम्ही आक्षेप घेतला होता. ओके. आता ही प्रत्येक व्यक्तीला, या देशाचे नागरिक असेल, त्यांना न्यायालयामध्ये जाऊन आपल्या त्या ठिकाणी लढण्यासाठी स्वातंत्र्य दिलेलं आहे. तो त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही. पण काय वाटतं तुम्हाला, आता त्यांचं मंत्रिपद त्यांना परत देता येईल, दिलं जावं? तर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न तर फार सरकारनं केला वेगवेगळ्या पद्धतीनं. अटकेपासून देखील त्यांची सुटका व्हावी यासाठी प्रयत्न केलेला आहे. ते तर समोरासमोरच आहे, आपल्याला दिसतंय त्या ठिकाणी. आता हे अनेक गुन्हेगार असतात, त्यांची जी काही पद्धती असते की बाबा रुग्णालयामध्ये जावं वगैरे, हे सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो. हरकत नाही, त्यांची जर तब्येत खरोखरच खराब असेल तर त्यांनी त्याचाही अवलंब केला पाहिजे. परंतु न्यायालयीन प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला समोर जावं लागतं. जे जे काही गुन्हेगारांसाठी त्यांचे आरोप असतात त्यांना, आणि मला असं वाटतं की न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये राजकारणामधल्या लोकांनी हस्तक्षेप करू नये. पण आरोग्याच्या किंवा प्रकृतीच्या याच्यावर प्रश्नचिन्ह आपणही निर्माण करू शकत नाही. पण माणिकराव कोकाटे यांचा 2 दिवसात मंत्रिपदाचा राजीनामा तर घेतला गेला, मग त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतो असं तुम्हाला का वाटलं? नाही, तर पहिल्यापासून त्यांना खऱ्या अर्थानं जो निकाल आल्याच केलं पाहिजे होतं. ज्या पद्धतीनं राहुल गांधीजींच्या वरती कारवाई केली त्यावेळेला वाट बघितली होती का भारतीय जनता पक्षानं? परंतु त्यानंतर न्यायालयामध्ये जाण्याची मुभा देणं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पुढच्या न्यायालयामध्ये जाण्यापर्यंत त्यांचा निकाल काय येईल तोपर्यंत त्यांनी प्रयत्न ते केला. विरोधी पक्षानं आवाज उचलला नसता तर हे त्या ठिकाणी अत्यंत सुरळीतपणे झालं असतं सरकारसाठी. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की विरोधी पक्षानं आवाज उठवला म्हणून सरकारला त्यांचा राजीनामा घ्यावा लागला. ठीक आहे. हेमलता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आपल्यासोबत आहेत. हेमलता ताई, काँग्रेसचं असं म्हणणं आहे की विरोधी पक्षानं आवाज उठवला म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा तरी घेतला गेला, नाहीतर सरकार माणिकराव कोकाटे यांना वाचवण्याचाच प्रयत्न करत होतं. असं अजिबात नाहीये की कायद्याचं आम्ही पूर्णपणे पालन करत आहोत आणि ज्याप्रमाणे कोर्टाचे निर्देश होते त्याप्रमाणे सर्व कारवाई झालेली आहे. आणि याही पुढे आता कोर्टाने दिलासा दिलेला आहे आणि जे काही न्याय प्रक्रियेमध्ये जे काही समोर येईल ते सर्व ते फेस करतील. बरं, पण आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद परत दिलं जाणार का? हे बघा, हे या मोमेंटला मी काही सांगू शकत नाही, परंतु आता ही जी कायदेशीर प्रक्रिया चालू, मला वाटतं हेमलता पाटील यांच्याशी आपला संपर्क तुटलाय. पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. पण माणिकराव कोकाटे यांना त्यांचं मंत्रिपद परत मिळणार की नाही याबाबतचं प्रश्नचिन्ह कायम असेल. पण आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. नाशिकमधल्या 2 म्हाडाच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा झाली होती आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे यांची लोकप्रतिनिधी कायद्यानुसार आमदारकी धोक्यात आली होती. त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा लगेचच घेतला गेला होता, मात्र त्यांच्या आमदारकीच्या बाबतीत प्रश्नचिन्ह कायम होतं. दरम्यानच्या काळात माणिकराव कोकाटे हे रुग्णालयामध्ये दाखल असल्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली नव्हती. आज जेव्हा मुंबई उच्च न्यायालयानं आपला निकाल दिलाय तेव्हा माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळालाय. अटकेपासून त्यांना दिलासा मिळालेला आहे. सदनिका गैरव्यवहार प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यासाठी हा दिलासा. ज्योत्स्ना गंगणे आपल्या प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. ज्योत्स्ना, जर अंशतः दिलासा मिळाला असेल तर नेमका याचा अर्थ काय? म्हणजे शिक्षेपासून स्थगिती मिळालेली आहे माणिकराव कोकाटे यांना की नाही? अगदी बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की शिक्षेला स्थगिती नाहीये, अटकेला जी आहे कन्व्हिक्शन आहे. स्टे ऑन कन्व्हिक्शन हा रिजेक्ट झालेला आहे आणि फक्त बेल दिलेली आहे आणि स्पष्टीकरण दिलेलं आहे. मात्र ज्या पद्धतीने खरं तर एक दिलासा
शिक्षा कायम ठेवलेली पाहायला मिळते. त्यामुळे आता जरी कळली असली तरी विद्यार्थी राहील की नाही हा प्रश्न उपस्थित राहिला पाहिजे. समोर बघा मॅम. अरे खाली पकडा. खाली पकडा ना. काय झालं नेमकं आज माईक खाली करा. माईक खाली करा. ऍप्लिकेशनमध्ये 2 RFI झाले होते. त्याच्यामध्ये जे कन्व्हिक्शन आहे हायकोर्टने रिजेक्ट केलेलं आहे. फक्त सस्पेन्शन अलाव केली आहे आणि बेल ग्रांट केलेलं आहे. कन्व्हिक्शन जे वैद्यकीय जो अहवाल आहे कोणत्या बेसिसवरती स्थगिती दिली आहे? थोडक्यात कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की जी कन्व्हिक्शन अपिलेट कोर्टाने दिली आहे नाशिक कोर्टाने 16 तारखेला त्याच्यावर त्यांनी ते जे स्टे आहे तो दिलेला नाहीये आणि त्याच्यावर मेन निर्णय हा अजूनही आहे. पण बेल जो आहे तो ग्रांट केलेला आहे आणि सस्पेन्शन ऑफ जे सेंटेन्स आहे ते अलाव केलेलं आहे. 1 लाखाचा जामीन दिलेला आहे. 1 लाखाच्या जामिनावर ते बाहेर येणार कोणत्या आहे. आधारावर अटकेला स्थगिती कोणत्या आधारावरती दिली आहे? नाही जे काही आर्ग्युमेंट्स तिथे केलेत आणि जे एव्हिडन्स त्यांनी दाखवले त्याच्यात काही शॉर्टकमिंग्स वगैरे इत्यादी या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्यानंतरच त्यांनी बेल दिली आहे. पण कन्व्हिक्शन जी आहे ती अजूनही कोर्टाने त्याच्यावर असं म्हटलेलं नाही की खालच्या कोर्टाने जे निर्णय दिलाय तो चुकीचा आहे असं काही हायकोर्टाने पुढच्या आलेलं सुनावणीची नाही. तारीख काय दिली आहे? पुढच्या सुनावणीची अजून तारीख आली नाही. कोर्टात जायचं की नाही हा निर्णय आला. तुम्हाला वाटत होतं की अटक होईल अशा पद्धतीने अटक होणार होतं असं तुम्हाला वाटत होतं. आता अटक होणार नाहीये त्यामुळे तुम्ही कोर्टात जाणार आहात. जो अपीलेट नासिक सेशन कोर्ट ने जो 12 तारीख को जो निर्णय दिया था और बोला था कि जो कन्विक्शन है वो अपहेल्ड किया था वो चैलेंज आज हाईकोर्ट में हुआ था. हाईकोर्ट में जो स्टे ऑन कन्विक्शन का एप्लीकेशन है वो रिजेक्ट कर दिया गया है और जो बेल है वो ग्रांट किया है और सस्पेंशन ऑफ सेंटेंस जो 2 साल की सजा थी उसके ऊपर स्टे दिया है. अभी तक इतना ही हुआ है. मॅडम पण नाशिक कोर्टाने जे NBW वॉरंट जारी केलेलं आहे त्याच्यावर स्टे त्याच्यावर आता स्टे आहे. आमदारकी राहू शकणार नाही कन्सिडरिंग आजच्या ज्या कोर्टाने निर्णय दिलेला. मॅम आपका नाम बता दीजिए. ऍडव्होकेट श्रद्धा दुबे पाटील आमदारकीच्या संदर्भात काय श्रद्धा दुबे पाटील आप ले लो बाई. या प्रकरणामध्ये बाजू मांडणाऱ्या ॲडव्होकेट पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली नाही. मात्र त्यांना जेलची जी त्यांना जेलमध्ये पाठवण्यासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे अटक तात्पुरती टळलेली आहे. पण 2 वर्षांची शिक्षा नाशिक सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटेंना दिलेली आहे त्याला स्थगिती देण्यात आलेली नाही असं वकिलांचं म्हणणं आहे. आणि शिक्षेला स्थगिती देण्यात आली नाही तर त्यांची आमदारकी वाचू शकत नाही असंही वकिलांचं म्हणणं आहे. पण ज्योत्स्ना गंगणे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे जाऊयात. ज्योत्स्ना, आता जी माहिती देणाऱ्या ज्या वकील होत्या त्या सरकारी वकील होत्या का? आणि त्यांचं असं म्हणणं आहे की शिक्षेला स्थगिती मिळालेली नाहीये तर माणिकराव कोकाटे यांची आमदारकी वाचणार नाहीये. अगदी बरोबर आहे. नाशिक सत्र न्यायालयाने जी त्यांना 2 वर्षाची शिक्षा आणि 10,000चा दंड ठोठावला आहे त्या संदर्भात जी आहे ती त्यांचा नाशिक सत्र न्यायालयाचा निर्णय जो आहे तो कायम ठेवलेला आहे. मात्र जी माणिकराव कोकाटे यांना तत्काळ अटक करण्यात यावी की न यावी किंवा त्यांना स्थगिती त्यांच्या तत्काळ निर्णय त्यांच्या तत्काळ अटक जे आहे त्यासाठी जो आहे तो निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये झाला. तर अटक टळलेली आहे आणि जे सरकारी वकील जे आहेत त्यांनी जे आता सांगितलं त्यांनी हेच सांगितलं की 1 लाखाच्या जात मुचलक्यावरती म्हणजे 1 लाखाचा जामीन मंजूर करत माणिकराव कोकाटे जे आहेत त्यांना त्यांच्या अटकेला स्थगिती मिळालेली आहे. शिक्षेला स्थगिती मिळालेली नाहीये. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी जी आहे ती आपसुकच रद्द होते. कारण कायद्यानुसार जर कोणत्याही आमदाराला 2 वर्षापेक्षा जास्त जर शिक्षा झाली तर त्याची आमदारकी जी आहे ती रद्द होत असते आणि त्या आमदाराच्या जिथून ते निवडून आलेले आहेत त्या ठिकाणी जे आहे ते पोटनिवडणूक घेण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला असतात. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की नाशिक सत्र न्यायालयाने जो त्यांना 2 वर्षाची शिक्षा दिलेली आहे त्या शिक्षेला स्थगिती मिळालेली नाहीये. मात्र त्यांच्या तत्काळ अटकेला जी आहे ती स्थगिती मिळालेली आहे आणि त्यामुळे नाशिक सत्र न्यायालयाचं अटक वॉरंट घेऊन
जे नाशिक पोलीस मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचले होते, त्यासाठी आता नाशिक पोलिसांना जे आहे ते माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल ग्राह्य धरत जे आहे ते नाशिक पोलिसांना आता परत नाशिकला जावं लागेल आणि माणिकराव कोकाटे यांची तात्पुरती अटक वॉरंट जे आहे त्याला स्थगिती मिळाल्यामुळे माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही प्रकारची अटक जी आहे ती होणार नाहीये. मात्र त्यांची शिक्षा 2 वर्षाची कायम असल्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द झाली आहे असं आपण म्हणू शकतो. कारण जर कोणत्याही कोर्टाने जर एखाद्या आमदाराला 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा दिली असेल तर त्यांची आमदारकी आपोआपच रद्द होते. मात्र त्यांना अटकेपासून जी आहे ती स्थगिती मिळाल्यामुळे माणिकराव कोकाटे यांना अंशतः का होईना तात्पुरता का होईना त्यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण जर माणिकराव कोकाटे यांना जर मुंबई उच्च न्यायालयाने रीट पिटिशनमध्ये या आजच्या निकालामध्ये जर जिल्हा सत्र न्यायालयाचा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत जर त्यांच्या अटक वॉरंटला स्थगिती दिली नसती तर मात्र नाशिक पोलीस जे आहे ते माणिकराव कोकाटे यांच्या तब्येतीची रिपोर्ट पाहून त्यांना अटक करावी लागली असती. मात्र आता नाशिक पोलीस जे आहेत ते माणिकराव कोकाटे यांना ते अरेस्ट करू शकणार नाही. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोकाटे कुटुंबियांना माणिकराव कोकाटे यांना तात्पुरत्या स्वरूपाचा दिलासा मुंबई उच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीच्या दरम्यान दिलेला आहे. आणि ही सुनावणी आजच्या म्हणजे जवळपास 2 तास ही सुनावणी जी आहे ती पार पडली. या 2 तासाच्या सुनावणीमध्ये दोन्ही वकिलांकडनं जे आहे ते अनेक प्रकारचे युक्तिवाद जे आहे ते करण्यात आले. माणिकराव कोकाटे यांनी 3 प्रकारच्या मागण्या त्यांच्या रीट पिटिशनमध्ये म्हणजेच पुनर्विचार याचिकेमध्ये जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केले होते. त्याच्यामध्ये त्यांच्या अटकेला तत्काळ स्थगिती मिळावी हा त्यांचा त्यांची पहिली मागणी होती. दुसरी त्यांची मागणी होती ती म्हणजे सर्वात महत्त्वाची की त्यांचे कागदपत्र हे बनावट नाही आहेत, त्यांनी कुठलीही खोटी कागदपत्र देऊन जे आहे ती सदनिका लाटली नाही, त्यामुळे त्या कागदपत्रांचं सुद्धा त्यांना पुन्हा एकदा पुरावे सादर करायचे अशा प्रकारची मागणी होती. आणि त्याचबरोबर त्यांची आमदारकी रद्द होऊ नये या प्रकारची मागणी सुद्धा या याचिकेमध्ये जी आहे ती करण्यात आलेली होती. याचाच अर्थ नाशिक सत्र न्यायालयाने ज्या आधारावरती माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जो निकाल दिला होता की त्यांना 2 वर्षाची शिक्षा आणि 10,000चा दंड या निकालाचा अर्थ समजून घेण्यासाठी पुन्हा एकदा विधिमंडळाचे माजी मुख्य सचिव अनंत कळसे यांच्याकडे जाऊयात. कळसे सर, अटकेपासून तात्पुरता दिलासा दिलेला आहे, अटकेपासून तात्पुरता दिलासा याचा नेमका अर्थ काय लावायचा यामध्ये? मॅडम मला एक दिसतंय की यामध्ये 2 बाजू आहेत. अटकेपासून दिलासा जो दिलेला आहे किंवा त्याच्यावर स्टे दिलेला आहे तो आरोग्याच्या कारणास्तव दिलेला आहे की ऑन मेरिट दिलेला आहे हे आपल्याला बघणं भाग आहे. कारण हे 95चं प्रकरण आहे आणि यामध्ये आर्ग्युमेंट म्हणजे असं मला कळतं म्हणजे याच्यावरून टीव्ही चॅनलवरून की असे केलेले त्यावेळेस त्यांचं उत्पन्न तेवढं नव्हतं त्यामुळे ते त्या सदनिकेसह पात्र होते. पण आता त्यांचं उत्पन्न वाढलं वगैरे हा भाग वेगळा. पण त्यांनी मेरिटवर त्यांना स्टे मिळाला आहे की आरोग्याच्या कारणावरून स्टे मिळालेला आहे अटकेला हे आपल्याला जर स्पष्टता आली याच्यामध्ये तर याच्यावर स्पष्टपणे काहीतरी आपल्याला सांगता येईल की त्यांची आमदारकी राहू शकेल की न राहू शकेल. पण जर मेरिटवर स्टे दिला असेल तर आमदारकी राहू शकते. मेरिटवर जर स्टे दिला असेल त्या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास करून किंवा प्रायमा फेसी ते प्रकरण बघून तर मग त्यांची आमदारकी राहू शकेल. कारण अटकेला स्टे जर मेरिटवर असेल तर 101% निश्चित त्यांची आमदारकी राहू शकेल. पण दुसरीकडे शिक्षेला मात्र स्थगिती दिलेली नाहीये, शिक्षा कायम ठेवली आहे. नाही, शिक्षा जरी कायम ठेवली तरी अटक जी इमिजिएट व्हायची आहे त्यांनी जे वॉरंट काढलेलं आहे मला वाटतं वॉरंटला सुद्धा स्टे दिलेला आहे. फक्त एवढाच प्रश्न आहे त्याच्यामध्ये ते आरोग्याच्या कारणास्तव दिलेला आहे की मेरिटवर दिलेला आहे हे जर क्लॅरिफाय झालं तर पुढील आपल्याला कॉन्क्रीट असं ओपिनियन त्याच्यामध्ये फॉर्म करता येईल. मगाशी सरकारी वकिलांना हा प्रश्न विचारण्यात आला होता की तो आरोग्याच्या बेसिसवर देण्यात आलेला आहे का त्या मेरिटवर, पण त्याचंही त्यांनी काही स्पष्ट उत्तर दिलं नाहीये. त्यामुळे ते क्लिअर झालेलं नाहीये की आरोग्याच्या बेसिसवर दिला गेलाय की मेरिटवर दिला गेलेला आहे. पण जर तुम्ही सांगताय की आरोग्याच्या बेसिसवर जर दिला गेला असेल तर त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर शिक्षेची अंमलबजावणी होईल. पण मग याच्यामध्ये 1 लाख रुपयाचा जातमुचलका सुद्धा सांगितलेला आहे. बेल मिळालाय त्यांना म्हणजे त्या आरोग्याच्या कारणास्तव कदाचित त्यांना बेल मिळाला असावा असं दिसतं. पण मग मेरिटवर जर मिळाला असता तरी पण जातमुचलक्यावरच मिळतो की नाही? जर स्टे जरी त्यांना मेरिटवर मिळाला असेल ना तरी त्यांना त्याच्यात जातमुचलक्याची गरज नसते, बेल बॉन्डची तशी गरज नसते. कारण ते पूर्ण अटकेला स्थगिती असते म्हणजे कन्व्हिक्शनलाच स्थगिती असते. पण याच्यामधून स्पष्टता होत नाही सरकारी वकिलाच्या बोलण्यावरून की त्यांनी एक्झॅक्टली काय याच्यामध्ये हायकोर्टाचे आदेश आहेत. पिन पॉइंट असे आदेश दिसत नाही म्हणजे दिलेले आहे त्यांनी. पण आपल्या
आपल्यापर्यंत अजून पोहोचलेले नाहीत. पण आता आणखी एक प्रश्न उपस्थित होतो, कारण लोकप्रतिनिधी कायद्यानुसार 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तची शिक्षा झाली असेल तर पुढची 6 वर्ष निवडणूक सुद्धा लढवता येत नाही. जर माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती नसेल आणि तुम्ही जसं म्हणता तसंच आरोग्याच्याच बेसिसवर हा स्टे त्यांच्या अटकेला स्टे दिलेला असेल, तर मग त्यांची आमदारकी जर गेली तर त्यांना किती वर्ष निवडणूक लढवता येणार नाही? स्पष्ट आहे ना, पुढची 6 वर्ष. म्हणजे ही 2 वर्ष प्लस 6 वर्ष. हो, अगदी अगदी. म्हणजे एकूण 8 वर्ष. येस येस. म्हणजे शिक्षेची सुनावणी झाल्यापासून 8 वर्ष त्यांना पुढची 8 वर्ष निवडणूक लढवता येणार नाही. हो, अगदी 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 मॅडम, बरोबर आहे. म्हणजे 2033 पर्यंत माणिकराव कोकाटे यांना निवडणूक लढवता येणार नाही जर ही शिक्षा त्यांची अपहेल्ड राहिली तर, जर त्यांना या शिक्षेच्या संदर्भात उच्च न्यायालयाकडनं दिलासा मिळाला नाही तर. हो सर हा बोला ना. बरोबर, जजमेंट हे बघायला लागेल त्यांनी कशा प्रकारचं हायकोर्टाने जजमेंट दिलं ते सुद्धा बघून आपल्याला पुढचे निष्कर्ष काढता येतील. म्हणजे तुमचं आत्ताचं म्हणणं हे आहे की सगळ्यात महत्वाचं की कोणत्या बेसवर न्यायालयानं हा निर्णय दिलाय. जर फक्त केसच्या बेसवर दिलेला असेल तर माणिकराव कोकाटे यांच्यासाठी तो खूप मोठा दिलासा असेल, पण जर त्यांची प्रकृती ठीक नाही म्हणून जर त्यांना आता दिलासा दिला असेल तर तो तात्पुरता असेल. मग तो तात्पुरता आहे. हो, म्हणजे कोर्टाचं डिटेल जजमेंट जेव्हा हातात येईल त्यावेळेस याची क्लॅरिटी मिळेल अशी आपल्याला अपेक्षा आहे. सर खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेट्स बद्दल. तर विधिमंडळाचे माजी सचिव डॉक्टर अनंत कळसे आपल्या सोबत होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माणिकराव कोकाटे यांना दिलासा नेमका कोणत्या धर्तीवर दिला गेलेला आहे, यावरून त्यांना दिलासा कोणत्या प्रकारचा मिळालेला आहे आणि त्यांची आमदारकी टळेल की नाही हे स्पष्ट होईल. जेव्हा सरकारी वकिलांनी या संदर्भातली माहिती दिली तेव्हा त्यांनी सांगितलं की न्यायालयानं त्यांना शिक्षेपासून स्थगिती दिलेली नाहीये, फक्त अटकेपासून स्थगिती दिलेली आहे. याचा अर्थ माणिकराव कोकाटे यांना जी 2 वर्षांची शिक्षा झालेली आहे नाशिक सत्र न्यायालयाकडनं ती शिक्षा कायम आहे. पण त्या शिक्षेच्या अनुषंगानं माणिकराव कोकाटे यांच्यावर त्वरेनं जी अटकेची कारवाई करायची होती ती कारवाई मात्र आता होणार नाहीये, कारण त्यांना उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. पण कळसे सरांनी सांगितल्याप्रमाणे उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा हा जर त्यांच्या आरोग्याच्या कारणास्तव दिलेला असेल तर त्यांची प्रकृती ठीक झाल्यानंतर अटकेची अंमलबजावणी होऊ शकते. पण जर तो दिलेला दिलासा आहे तो त्यांची जी केस आहे त्या केसमधल्या तरतुदींच्या आधारे दिला गेला असेल, त्यावरच्या निरीक्षणाच्या आधारे दिला गेला असेल तर मग माणिकराव कोकाटे यांना अटकेपासून दिलासा तर मिळणारच आहे, पण त्यांची आमदारकी सुद्धा वाचू शकते. यामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की लोकप्रतिनिधी कायद्यानुसार 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तची शिक्षा झाल्यानंतर फक्त आमदारकी जात नाही तर पुढची 6 वर्षे तुम्हाला निवडणूकही लढवता येत नाही. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत जर हा निर्णय झाला तर ना की फक्त त्यांची 2 वर्षांसाठी आमदारकी जाईल, पण त्याच्या पुढे सुद्धा 6 वर्ष माणिकराव कोकाटे यांना कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही. याचा अर्थ पुढचे जवळपास 8 वर्ष माणिकराव कोकाटे हे सार्वजनिक जीवनामध्ये किंवा राजकीय जीवनामध्ये निवडणूक लढू शकणार नाही. हा खूप मोठा सेटबॅक असू शकतो एखाद्या राजकीय नेत्यासाठी. मात्र तो माणिकराव कोकाटे यांना बसला की नाही हे आत्ताच्या घडीला स्पष्ट नाही, कारण न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांना दिलासा कोणत्या बेसिसवर दिला गेलेला आहे हे क्लिअर नाहीये. पण जर माणिकराव कोकाटे यांना दिलासा हा त्यांच्या संपूर्णतः केसच्या बेसिसवर दिला गेला असेल तर माणिकराव कोकाटेंसाठी हा प्रचंड मोठा दिलासा आहे, कारण ना की फक्त त्यांची अटकेपासून यामुळे सुटका होईल पण माणिकराव कोकाटे यांची आमदारकी सुद्धा वाचू शकेल. त्यामुळे काही वेळातच हे स्पष्ट होईल की माणिकराव कोकाटे यांची आमदारकी वाचते की नाही. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती नाही ही या घडीची आणखीन एक महत्वाची अपडेट. अटकेपासून तुर्तास दिलासा, शिक्षेला स्थगिती नाही, याचा अर्थ माणिकराव कोकाटे यांच्यावर जे आरोप सिद्ध झालेले आहेत जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्या आरोपांनुसार त्यांना झालेल्या शिक्षेला कोणतीही स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं सध्या तरी दिलासा दिलेला नाही, स्थगिती द्यायला होकार दिलेला नाही. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000चा दंड हा अजूनही कायम आहे. मात्र आपल्याला तात्काळ अटक करण्यात येऊ नये ही जी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली होती ती मागणी मात्र मान्य झालेली आहे. त्यामुळे अंशतः दिलासा माणिकराव कोकाटेंना आहे, पण पूर्णतः दिलासा आहे की नाही हे काही वेळातच स्पष्ट होईल. माणिकराव कोकाटे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयामध्ये दाखल आहेत. प्रकरण नाशिकमधलं आहे. माणिकराव कोकाटे मुंबईमधल्या रुग्णालयामध्ये दाखल आहेत. त्यामुळे नाशिक पोलीस हे मुंबईमधल्या रुग्णालयामध्ये आज सकाळपासून ठाण मांडून होते, पण माणिकराव कोकाटे यांच्यावर एक शस्त्रक्रिया होणं अपेक्षित होतं. त्याबाबत डॉक्टरांनी कोणतीही माहिती अजूनपर्यंत दिलेली नाही. पण लीलावती रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आलं होतं की 4 वाजेपर्यंत आम्ही मेडिकल बुलेटिन जारी करू, मात्र ते बुलेटिन अजूनही जारी झालेलं नाही. आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रवीण